नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील मागील भागांमध्ये आपण पाहिलं की कमळीने अनामिकेचं खरं रूप सगळ्यांसमोर उघड केलेलं आहे आणि सगळे अजूनही अनामिकावरती विश्वास ठेवत असतानाच अचानक एक अनोळखी माणूस घरामध्ये आलेला असतो आणि त्याने स्वतःला अनामिकाचा खरा नवरा असल्याचं सांगितलं। हे ऐकताच ऋषीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि नयनताराचा डाव पूर्णपणे फसलेला आहे आणि घरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। आणि आता आपण पाहणार आहोत की अनामिकेचं खरं सत्य समोर येताच घरामध्ये पूर्ण शांतता पसरलेली असते। सगळे लोक अवाक होऊन अनामिकाकडे बघतच असतात आणि अनामिकेचा चेहरा घामाने भरलेला असतो। तिचे हात थरथरत असताना तिचा खरा नवरा शांत उभा असतो, पण त्याच्या चेहऱ्यावरती राग आपल्याला स्पष्ट दिसत असतो। ऋषीचा चेहरा रागाने लाल झालेला असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये विश्वासघाताची जळजळ आपल्याला दिसत असते। तो हळूहळू अनामिकाकडे चालत जातो आणि ऋषी रागाने म्हणत असतो, अनामिका, तू माझ्यासोबत लग्नाचं नाटक केलं आणि तेही आधीचं लग्न झालेलं असताना। तेव्हा अनामिका घाबरून मागे सरकते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात। अनामिका रडत म्हणत असते, ऋषी, मी मी तुला सगळं सांगणार होते, मला माफ कर, हे सगळं माझं काही प्लॅन नव्हता। तेवढ्यातच कमळी तिथे ठाम आवाजामध्ये पुढे येते आणि कमळी म्हणते की खोटं बोलू नको अनामिका, सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे आणि आता काहीच लपलेलं नाही। हे ऐकताच ऋषीचा राग अनावर होतो। तो एकदम पुढे येतो आणि जोरात अनामिकाच्या कानाखाली मारतो। धाड असं जोरात आवाज येतो। त्या आवाजाने सगळेच जण थरकापून जातात। अनामिका डगमगतच आणि तिच्या गालावरती हात ठेवून रडायला लागते आणि ऋषी संतापाने ओरडतो, ही तुझ्या खोटेपणाची शिक्षा आहे अनामिका, तू माझा विश्वास तोडलेला आहे आणि माझ्या आयुष्याशी तू खेळ केलेला आहेस, हे बरं नाही। सगळेजण घरातील लोक स्तब्ध उभे राहतात, कोणालाही काही बोलायची हिम्मत होत नाही। नयनतारा हे सगळं पाहतच असते आणि तिच्या चेहऱ्यावरती संताप आणि अपमान स्पष्ट दिसत असतो आणि तोही कोणाबद्दल, तर कमळीबद्दल। तिला जाणवतं की हे तिला फसवलेलं आहे असं तिला वाटत असतं। नयनतारा रागाने अनामिकाकडे जाते आणि तिचा हात जोरात पकडते। नयनतारा कडक आवाजामध्ये म्हणत असते, अनामिका, तू फक्त ऋषीचाच नाही, मला पण फसवलेला आहे। मी तुझ्यावरती विश्वास ठेवलेला होता आणि तू माझ्याच घरामध्ये खोटं नाटक केलंस। हे सगळं नयनताराचं नवीनच नाटक असतं। अनामिका रडतच नयनताराच्या पाया पडते आणि म्हणते, नयनतारा मॅडम, मला माफ करा, मी चूक केलेली आहे, मला एक संधी द्या। पण नयनतारा रागाच्या भरामध्ये शांत होत नाही। ती तिचा हात अजून घट्ट पकडते आणि जोरात म्हणते, ह्या घरामध्ये खोटारड्यांना जागा नाही अनामिका। तेवढा इतकातच नयनतारा म्हणत असते, अनामिकेला ओढत ओढत दरवाजाकडे घेऊन जाते आणि अनामिका रडतच ओढत असते, मला घराबाहेर काढू नका, कृपा करा, मला माफ करा। पण नयनतारा काहीच ऐकत नाही। ती दरवाजा उघडते आणि जोरात अनामिकाला बाहेर ढकलते। अनामिका घराबाहेर पडते आणि जमिनीवरती कोसळते। नयनतारा संतापाने ओरडते आणि म्हणते, आजपासून तुझ्या ह्या घराशी काहीही संबंध नाही अनामिका, पुन्हा या घराच्या जवळ दिसलीस तर परिणाम खूप वाईट होतील। इतकं बोलून नयनतारा जोरात दरवाजा बंद करते। अनामिका बाहेरच जमिनीवरती बसून रडतच असते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू सततच वाहत असतात। तिच्या चेहऱ्यावरती अपमान आणि राग स्पष्ट दिसत असतो। ती स्वतःशीच हळू आवाजात म्हणत असते, आज तुम्ही मला घराबाहेर काढलेलं आहे, पण मी परत येईल आणि बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही। आता आत घरामध्ये ऋषी अजूनही संतापाने उभा असतो, त्याचा श्वास जोरामध्ये चाललेला असतो। कमळी शांतपणे त्याच्याकडे पाहत उभी असते। कमळी हळू आवाजात म्हणत असते, ऋषी, आता सत्य समोर आलेलं आहे, सगळं ठीक होईल। ऋषी डोळे बंद करून खोल श्वास घेतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती अजूनही वेदना आणि राग आपल्याला स्पष्ट दिसतच असतो। नयनतारा दूर उभी राहून विचारात पडलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावरती काळजी स्पष्ट दिसत असते, कारण तिला जाणवत असतं की तिचा डाव पूर्णपणे फसलेला आहे आणि आता पुढे काय होणार याची भीती तिच्या मनामध्ये वाढतच चाललेली असते। आता अनामिकाला भीती वाटायला पाहिजे का नयनताराला का कमळीला, कारण हे सगळं आपल्याला पुढच्या भागांमध्ये कळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यावरती लाईक द्यायला विसरू नका। धन्यवाद।